29 ऑगस्टला कसा डाव टाकतो बघा, ठरलेलं आरक्षण द्या अन्यथा विधानसभेला उमेदवार पाडू, मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा। जरांगे 7 ऑगस्टला उपोषण सोडतील, प्रकाश आंबेडकरांचा जरांगेंच्या उपोषणाबाबत मोठा दावा। जागा वाटपावर तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेणार, विधानसभा जागा वाटपाबाबत शरद पवारांचं विधान। महाविकास आघाडी सत्तेत आल्यास सर्व योजना बंद होतील, चंद्रशेखर बावनकुळेंचा महाविकास आघाडी नेत्यांवर हल्लाबोल। महायुतीतील तिन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात बोलणं टाळावं, शिवसेना प्रवक्ते अरुण सावंतांचा मित्रपक्षांना सल्ला। मुंबईला अदानी सिटी करण्याचा भाजपचा डाव, सरकार अदानी सिटी करून मुंबईची तिजोरी मोकळी करणार, उद्धव ठाकरेंचे राज्य सरकारवर ताशेरे। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अतुल बेनकेंनी घेतली शरद पवारांची भेट, अतुल बेनके राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा। यूपीएससीचे अध्यक्ष मनोज कुमार सोनींचा वैयक्तिक कारणावरून राजीनामा, कार्यकाळ संपण्याआधीच सोनींनी राजीनामा दिल्यानं चर्चांना उधाण। जळगावात एमआयएमचं धरणे आंदोलन, विशाळगड हिंसाचाराच्या निषेधार्थ शिवतीर्थ मैदानावर आंदोलन। बीडच्या ज्ञानराधा पतसंस्थेच्या गैरव्यवहारातील धक्कादायक आकडा समोर, खातेदारांचे 3,715 कोटी 58,72,000 रुपये अडकले। यवतमाळमध्ये शिक्षक भरतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदं भरण्याची ही मागणी। कर्जत महावितरणावर नागरिकांचा धडक मोर्चा, सुधारणा झाली नाही तर 1 ऑगस्ट पासून साखळी उपोषण करणार, नागरिकांचा इशारा। मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मुंबईला पाणी पुरवठा करणारा पहिला तलाव भरला, 7 तलावांपैकी तुळशी तलाव ओव्हरफ्लो। सांगलीतील कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ, वारणा नदीवरील बंधारा पाण्याखाली, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच, ब्रह्मपुरी सिंदेवाहीत पावसाचा जोर अधिक, इरई धरणात पाण्याची आवक वाढली। गोंदिया जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी, केशोरी चिचोली मार्गावरील पर्यायी रस्ता पाण्याखाली, पर्यायी रस्ता बंद झाल्यानं शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना फटका। वर्ध्यात मुसळधार पावसाचा सर्वसामान्यांना फटका, वर्ध्याच्या बोरगाव मेघे परिसरात पूरसदृश्य परिस्थिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।